गुरुवार की सुबह सदर के टेलर गली छावनी में 2 मंजिला इमारत में लगी आग के कारण लोगों के बीच हड़कंप मच गया। आग की लपटों को देख दमकल विभाग को सूचना दी गई। दमकल विभाग ने मौके पर 6 गाड़ियां भेजकर आग पर नियंत्रण पा लिया। आग में एक महिला की जलकर मृत्यु होने की बात सामने आई है। गुरुवार की सुबह 11:15 बजे दमकल विभाग को सूचना मिली कि सदर के टेलर गली में 2 मंजिला इमारत में आग लगी है और कुछ लोग आग में फंसे हैं। आग की लपटें इतनी भयानक थी कि उसने आजू बाजू की इमारतों को भी अपनी चपेट में ले लिया। सूचना मिलते ही दमकल विभाग ने 6 गाड़ियां मौके पर भेज दी। हादसे में 45 वर्षीय लता कारत पवार की मृत्यु हो गई। निचली मंजिल पर कार पॉलिश और कार एयर फ्रेशनर की दुकान के इलेक्ट्रिक पैनल में आग लगी। कार पॉलिश, कार एयर फ्रेशनर ज्वलनशील पदार्थ है। इनकी वजह से आग और भड़क गई। आग पहली मंजिल छोड़ दूसरी मंजिल पर फैल गई, जहां पर पटाखे रखे हुए थे। दमकल विभाग द्वारा आग पर नियंत्रण पा लिया गया। इस हादसे से लोगों के बीच हड़कंप मच गया। इथे आल्यावर लक्षात आलं की खाली ग्राउंड, मेझनाईन, फर्स्ट फ्लोअर प्लस सेकंड फ्लोअर अशा इमारतीमध्ये मोठ्या स्वरूपात आग सुरू आहे आणि कोणीही आतमध्ये फसलं असल्याची माहिती नव्हती किंवा कोणी फसलं नसल्याची खात्री केली। त्यानंतर फायर फायटिंगला जेव्हा सुरुवात झाली तर लक्षात आलं की तिथे फक्त जे कारमध्ये लागणारा पॉलिश आहे किंवा रूम कार फ्रेशनर आहेत असे एरोसोल बेस्ड काही साहित्य विकण्याचं ते दुकान होतं आणि ग्राउंड प्लस मेझनाईनमध्ये तो व्यवसाय होता। तर तो पूर्णपणे आगीच्या स्थानी होता आणि त्यात फोमचा वापर करून तिथे नियंत्रण मिळवण्यात आलं। ही आग वरच्या पहिल्या मजल्यावर न जाता थेट फटाक्याचा साठा असलेल्या दुसऱ्या मजल्यावर गेली आणि दुसऱ्या मजल्यावर सर्व फटाके होते ते फुटायला लागले आणि बाजूच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा त्या फटाक्यामुळे आगीला सुरुवात झाली होती। पण वेळीच नियंत्रण मिळवलं, त्यामुळे बाजूच्या इमारतीला पण सुरक्षित ठेवता आलं। या बिल्डिंगला लागूनच मागे एक बिल्डिंग आहे, तिथे पण आग पसरू दिलेली नाही आणि जो पहिला मजला आहे तो पण एकदम सुरक्षितरित्या वाचवण्यात आलेला आहे। जे काही नुकसान झालेलं आहे ते ग्राउंड, मेझनाईन आणि सेकंड फ्लोअरवर झालेलं आहे आणि या तिन्ही मजल्यावर ज्वलनशील पदार्थाचा साठा होता। आता प्राथमिक चौकशी केली असल्या तिथे ज्यांनी आगीला सुरुवात बघितलेली आहे ते ज्या दुकानाचे मालक आहेत त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या इलेक्ट्रिक पॅनलमधून आग सुरुवात झाली। त्यांनी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला पण ती फार झपाट्याने पसरली आणि आतमध्ये जो काही साठा होता तो सगळ्या एरोसोल बेस्ड ज्वलनशील पदार्थाचा साठा असल्यामुळे ती आग मोठ्या प्रमाणात भडकली। त्यानंतर अग्निशमन विभागाला त्यांनी पाचारण केलं।